शुभू घरी येतो आणि पैसे देत म्हणतो, आई माझ्या नवीन कामाची, माझ्या कष्टाची पहिली कमाई. पण माजुरडी अनुराधा मात्र त्याचा हात ढकलून देते आणि म्हणते नको येत मला. पण शुभूचे बाबा म्हणतात, शुभू तू एक काम कर, जी घरातली कष्टाची पहिली कमाई आहे ना ती घरातल्या खऱ्या लक्ष्मीच्या हातात द्यायची असते. तुझ्या बायकोच्या हातात ठेव ती कमाई. आता शुभू लगेच ऐकतो आणि श्रावणीकडे जातो. आता श्रावणीला पैसे मिळणार म्हटल्यावर शुभीचा खूप जळफळाट होतो. श्रावणी पैसे घेत म्हणते, हे पैसे मी कायम जपून ठेवेल. अनुराधा म्हणते, पैसे जपून ठेवायच्या बाता करण्याआधी त्या टेम्पोचं ठरल्याप्रमाणे दिवसाचं भाडं चुकतं करा. शुभ म्हणते, हां आई आता कशी बोलली, बघितलं का आई, बायकोचा बैल. म्हटल्याबरोबर दिले बायकोच्या हातात पैसे. एकदा तरी म्हणायचं ना आई घे पैसे. श्रावणी ते शुभताई, पण शुभू सासूबाईंनाच पैसे देत होता, पण त्यांनी घेतलेच नाही, त्या शुभूची काय चूक. आणि हो, टेम्पोचं भाडं म्हणाल तर हे घ्या टेम्पोचं भाडं. आता श्रावणी अनुराधाला 500 देते. शुभूकडे बघते आणि स्माईल करून मान हलवते. शुभी म्हणते, आई बघितलं का, बाकीचे पैसे तिच्याकडे आहेत. शुभूचे बाबा म्हणतात, काय गं शोभे, तुला काय करायचं गं, आणि विसरली का काय, ती शुभूची बायको आहे, ह्या घरची लक्ष्मी, पैसे तिच्याकडेच राहणार. शोभी म्हणते, हाय का आता आई ह्या घरात असताना ह्या बाईकडे पैसे राहणार. ते म्हणतात, होय, कारण तुझ्या आईने त्याला टेम्पो भाड्याने दिला आहे, त्यामुळे आता तिला फक्त भाडं मिळणार. शोभी म्हणते, आईने पैसे घेतले नाही म्हणून काय झालं, तो मोठ्या बहिणीकडे देऊ शकला असता. शशान म्हणतो, हे पण बरोबर आहे. श्रावणी म्हणते, कसं आहे ना शोभाताई, तुम्हाला पैसे हवे असतील तर शशान भाऊजींना मागा, नाही म्हणजे नवरा म्हणून तुम्हाला पैसे देणं त्यांचं कर्तव्य आहे. आता तुम्ही माहेरी राहत असला म्हणून काय झालं, ते तुम्हाला पैसे देऊ शकतात. शशान म्हणतो, हाय का आता, ह्यात माझा काय संबंध, इथं अजून माझेच हुंड्याचे पैसे मिळाले नाही, आणि हे बघा हे माझ्या नवऱ्याचे पैसे, मी कुणालाही देणार नाही. घरामध्ये काय हवं आहे काय नको आहे हे पैसे त्यासाठी वापरले जातील. शुभ म्हणते, तुला बघायची काही गरज नाही, ह्या घरातलं बघायला आम्ही खंबीर हाय. शुभूचे बाबा म्हणतात, होय खंबीर हाय, पण काहीच करत नाही. शेवटी घर तर शुभूच्याच पैशाने चालतंय. इथं खायला काळ आणि भुईला भार लई झालेत. शुभ म्हणते, आई बघितलं का, आम्ही भुईला भार आहे, म्हणजे आमच्या घरामध्ये आम्हीच परके झालो. श्रावणी म्हणते, शोभाताई तुम्हाला कुणीही परकं म्हणत नाही, पण तुम्ही माहेरी राहता तर माहेरसारखंच राहा, उगाचच आमच्या घरामध्ये नाक नाका खुपसू. शुभ म्हणते, बाय 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 बाय, आता आम्ही काही बोलतच नाही, आई तूच बघून घे. अनुराधा म्हणते, ए नट मोगरे, माझ्या पुरीला बोलतेस वय. श्रावणी म्हणते, माफ करा सासूबाई, मी तुमचं बोलणं ऐकेल पण शोभाताईचं नाही. शशान म्हणतो, जाऊ दे ना सासूबाई, ए शोभे जाऊ दे ना. आता श्रावणी त्या पैशाने सगळं सामान भरते. आता शुभूचा पैसा आल्या म्हटल्यावर घरामध्ये आनंदच आनंद असतो, पण वेळ येते ते रात्री झोपण्याची. शुभ म्हणते, वरांड्यात जायचं, तुला काय वाटलं, तुझ्या नवऱ्याने पैसे आणले म्हणून तू घरात झोपशील. श्रावणी ते, शोभाताई तुम्ही सांगायची गरज नाही आहे, माझ्या मनात आलं तर मी इथे पण झोपू शकते, कारण ह्या घराचं भाडं शुभूने भरलंय आणि मी शुभूची बायको आहे, त्या हक्काने मी घरात झोपू शकते. शुभूचे बाबा म्हणतात, श्रावणी बरोबर बोलते. अलकनंदा फोन करून रुद्राला प्लॅन सांगते, पण मोठे सर येतात आणि रुद्राला चांगलीच धमकी देतात, त्यामुळे अलकनंदाच्या प्लॅनची चांगलीच वाट लागते. स्वीटी म्हणते, काय झालं अलकनंदा मॅडम, अहो रुद्र सर काही का नाही करत आहे, आता मला माझ्या भावाचं लई टेन्शन आलंय, अहो तो कधीपर्यंत घराबाहेर राहील. अलकनंदा म्हणते, होय ग बाई, आता माझंही डोकं चाला ना, ही श्रावणी एवढी पुढची निघेल असं वाटलं नव्हतं. खरं तर मागच्या एपिसोडमध्ये असं घडलं होतं. शुभू टेम्पो दुरुस्त करतो आणि तो चालू होतो. आता सगळ्यांना खूप आनंद होतो. शुभू जातो आणि अण्णाला मिठी मारतो. अण्णा म्हणतात, शुभू भंगारात पडलेला टेम्पो तू दुरुस्त केलास. शुभू म्हणतो, अण्णा कौतुक नंतर करा, तुम्ही बसा बरं सीटवर. अण्णा म्हणतात, नाही हा टेम्पो तू लय मेहनतीने दुरुस्त केला, आजपासून हा टेम्पो तुझा. श्रावणी म्हणते, मी ओवळायला ताट घेऊन येते, तेवढं अनुराधा येते आणि म्हणते, आपला टेम्पो कुणाला बी द्यायचा नाही. अण्णा म्हणतात, अगं भंगारात पडलेला टेम्पो होता, शिवूने दुरुस्त केलाय. अनुराधा म्हणते, टेम्पो एकाच अटीवर मिळेल, रोज ह्या टेम्पोचं 500 रुपये भाडं द्यायचं. आता रोजचं 500 रुपये भाडं म्हटल्यावर सगळेच चकित होतात, पण तरी पण शिवू म्हणतो, वय मिळेल भाडं. श्रावणी ते, सासूबाई आता आपण ओवळूया का, पण अनुराधा रागाने आत निघून जाते. श्रावणी ते, शुभू तू थांबा, मी ओवळायला ताट घेऊन येते. ते औक्षण करायचं ताट करते आणि जायला लागते. शोभी तिला धक्का मारते आणि श्रावणी सावरते. शोभी खिल्ली उडवत म्हणते, हां कुठं,
याच्या पुढं एक पाऊल पण टाकायचं नाही काय? चला ताट ठेवून द्या. श्रावणी म्हणते, का थांबवलं? काय प्रॉब्लेम आहे? मी शुभूला ओवाळायला जात होते. शुभी म्हणते, हाय का आता आम्हाला काय प्रॉब्लेम असणार? पण काय ना श्रावणी, हे ताट, ही फुलं, हे तांदूळ, हा दिवा, त्यातली वात, हे सगळं घरातलं सामान आहे ना, आमच्या पैशाचं, आणि तुझा अधिकारच नाही ना घरातल्या वस्तूवर. त्याच्यामुळे ताट ठेवून दे. हां. श्रावणी म्हणते, मी हे सगळं घेऊन कुठे पळून नाही चालले, ह्या घरातल्याच मुलाला ओवाळायला चालले फक्त. शुभी म्हणते, बब केवढी चुरूचुरू बोलायला लागलीस ग. आमच्याच घरातल्या मुलाला ओवाळायला चालली म्हणून. ताट घेऊन म्हणे, आली मोठी फुकटी कुठली. ती आता वाकुलं दाखवते. श्रावणी म्हणते, शोभाताई, ह्या घरात कोण फुकटं आहे कोण नाही हे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, कारण घरातल्या सगळ्यांनाच माहिती आहे ह्या घरात कोण फुकटं आहे. शोभी म्हणते, काय बोलली तू? हा तुझा माज आहे ना श्रावणी, तुझ्या बापाकडे ठेवून यायचा. आम्हाला नाही बोलायचं इथं. हे आमचं घर आहे, आमच्या आई अण्णाचं घर आहे, आमच्या हक्काचं घर आहे. त्यामुळे आम्ही इथंच राहणार. आणि आमचं काय करायचं ना, आमच्या आई अण्णा बघून घेतील. तू नाही शिकवायचं. आणि मुळात आम्ही इथं राहतो ते तुझ्या नवऱ्यामुळं. त्याने आमच्या लग्नाच्या वेळेस दिला असता हुंडा तरी वेळच आली नसती. त्यामुळं आम्ही इथंच राहणार, ते पण हक्काने. आणि फक्त आम्ही नाही, आमचा नवरा पण इथंच राहणार. त्याला पाहिजे तेव्हा येणार, पाहिजे तेव्हा जाणार, आणि पाहिजे तेवढे दिवस इथं राहणार. आली मोठी. आणि तुझा काय अधिकार आहे ग आम्हाला फुकटी म्हणायची? श्रावणी ते शोभाताई, तुम्ही एवढ्या काय चिडल्या? अहो मी फक्त म्हणाली, घरात फुकटं कोण आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे. मी ना तुमचं नाव घेतलं ना शशान भाऊजींचं घेतलं, मग तुम्हाला का हो राग आला? आता शुभीला काय बोलावं तेच कळत नाही. नाही म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, मी तुमच्याचबद्दल बोलते. याला काय म्हणतात माहिती आहे का? चोचाचं मचा. शुभ म्हणते, काय काय बोलली? आता तोंडाला हात लावते, डोक्याला हात लावतोय आणि म्हणते, अबब शिव्या देती. श्रावणी, आम्ही सांगून ठेवतो आम्हासनी शिव्या द्यायच्या नाही. बाई काही लाजबीज वाटते की नाही? श्रावणी डोक्याला हात लावते आणि म्हणते, शोभाताई मी काही शिव्या बिये दिले नाही. चामा म्हणजे चोराच्या मनात चांदणं. म्हणजे कसं आहे, ज्याच्या मनात पाप असतं ना त्याला कायम असंच वाटतं समोरचा आपल्याचबद्दल बोलतोय. हसून म्हणते, जसं आता तुमच्याबरोबर झालं. शोभ म्हणते, हे बघ श्रावणे, मी तुझी मोठी नणंद आहे, त्यामुळे नजर खाली ठेवून बोलायचं. तेवढ्यात अनुराधा येते आणि म्हणते, काय गे, काय कालवा चालली? तुमचा आवाज पार परसदारापर्यंत येतोय. शोभ म्हणते, आई बरोबर आहे, आमचाच आवाज येत असणार. ही तुझी सून शुभूची बायको आम्हासनी शिव्या देत होती. शुभी खूप नाटक करते आणि म्हणते, हिला कोणी शिस्त लावायला? हिला तर आई पण नाही. आता श्रावणी मोठ्याने ओरडते, बास. शोभाताई, बास. आता श्रावणी शुभीला खूप काय सुनवते आणि म्हणते, माझ्या माहेरी माझी काकू होती, माझे बाबा होते आणि मला त्यांनी चांगले संस्कार दिलेत. आता ती सुनवते आणि शुभी तिच्या हातातून ताट ओढून घेते. श्रावणी बाहेर जाते. अण्णा म्हणतात, नाही दिलं ना ओवाळायचं ताट, मला वाटलंच होतं. पण शिव मात्र वाटीचा दिवा करतो आणि श्रावणीला देतो आणि म्हणतो, ओवळ. श्रावणी त्याने ओवळते आणि टिक्का लावायला जाते, पण त्यामध्ये कुंकू नसतं. श्रावणी डोक्याची पिन काढते आणि स्वतःचं बोट कापते, त्यामधून रक्त यायला लागतं. शुभ म्हणतो, श्रावणी अगं हे काय करतेस? श्रावणी ते, शुभू तुम्हाला दिवा दिला, मी एवढं तर करू शकते. ते आता शुभूलाही टिळा लावते आणि गाडीवरही रक्ताचं स्वास्तिक काढते. शुभ म्हणतो, श्रावणी चल बस टेम्पोत, आपण फिरून येऊया. अण्णा म्हणतात, जा पोरांनो. आता दोघं पण निघून जातात. पण शुभूला मात्र टेम्पोचा चांगलाच धंदा येतो. लक्ष्मीच्या पावलाने श्रावणीमुळे घरामध्ये खूप पैसे येतात. पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.